राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद चंद्र पवार एक बार फिर खबरों में हैं। एक अखबार को दिए गए इंटरव्यू में शरद पवार ने लोकसभा चुनाव के बाद एक भविष्यवाणी की है। इस इंटरव्यू में शरद पवार ने कहा कि कांग्रेस और हमारे बीच कोई अंतर नहीं है, हम वैचारिक रूप से गांधी और नेहरू के हैं। उन्होंने कहा, चुनाव के बाद कई क्षेत्रीय दलों का कांग्रेस में विलय हो सकता है। उनके बयान पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस नेता और विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि शरद पवार गांधीवादी विचारधारा के हैं। वे आज नागपुर में पत्रकारों से बात कर रहे थे। हे बघा, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहेत आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही। असे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात। काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे। येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात। अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे। जेवढा नाला लवकर भरतो नदी म्हणजे आणि लवकरच तो ओसरतो, पण काँग्रेस हा निरंतर वाहणारा पक्ष आहे। निरंतर वाहणारा जसं नदी नाले असतात त्याप्रमाणे त्याला समुद्र म्हणतात। पण हा विचाराने ज्या विचाराने हा पक्ष उभा झालेला आहे तो विचार देशातील जात पात धर्म पंथाला गाळून माणुसकीचा पक्ष म्हणून किंवा मानवतेचा विचार म्हणून आणि सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना न्याय आणि हक्क देणारा पक्ष म्हणून जनता बघते आहे। इथे धर्मांधतेला जातीयतेला अजिबात थारा नाही, तर इकडे हा देश नेहरूपासून तर राजीवजीपर्यंत आणि मनमोहन सिंग साहेबांपर्यंत विकास हाच अजेंडा राहिलेला आहे। डेव्हलपमेंट आणि त्याबरोबर हा देशाची एकात्मता आणि एकसंघ देश ठेवण्यावरच काँग्रेसचा भर राहिला आहे। आणि 2024 मध्ये जे देशातील एकूण वातावरण वारे व्हायला लागले, हा बदलांचे वारे। पूर्ण देश हा आता या सरकारला बदलण्याची मानसिकता तयार करून बसला आहे आणि तो त्यांनी निवडणुकीपर्यंत अजिबात कुठलीही रिॲक्शन दिली नाही, पण निवडणूक आल्यानंतर जनतेने ही निवडणूक स्वतः हातात घेऊन काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीनं काँग्रेसच्या पाठीमागे जनता आता उभी झाल्याचं दिसतंय। मी तुम्हाला म्हणालो, अतिरेक म्हणून नाही किंवा अतिशोक्ती म्हणून नाही, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीएचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे। कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात। त्यामुळे मला वाटतं की यामध्ये 24 मध्ये सत्ता परिवर्तन होणार आणि भरकडलेले काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीने सांभाळेल। नागपुर समय, गली से दिल्ली तक।